इथे हा स्पंज डोसा बघा, अगदी छान मऊ आणि लुसलुशीत तयार झालाय। याची आणखीन एक खासियत बोलायची झाली तर हा डोसा दिवसभर अगदी छान मऊ आणि लुसलुशीत राहतो। नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारा पोहे आणि रव्याचा मऊसूत डोसा कसा करायचा ते पाहूयात। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे। यासाठी सगळ्यात आधी 1 कप जाडे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहेत। आता या भिजवलेल्या पोह्यात 1 कप रवा घालायचा। तर हा कच्चा रवा आहे। 1/3 कप दही घालायचं। 1/3 कप म्हणजेच पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी दही घालायचं। पोह्यामुळे हे डोसे अगदी छान मऊ आणि लुसलुशीत तयार होतात। सगळी जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आता थोडं थोडं पाणी घालत छान ढवळून घ्यायचं। जवळपास 1 कप पाणी इथे वापरलं। यावर झाकण ठेवून 5 मिनिटे आपण वाट बघूयात। रवा पोहे भिजत आहे तोवर आपण चटणी तयार करायला घ्यायची आहे। इथे मिक्सरच्या भांड्यात पाव कप ओलं खोबरं काढायचं। पाव कप भाजलेले शेंगदाणे काढायचे आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या काढायच्या किंवा आवडीप्रमाणे तुम्ही वापरा। अर्धा इंच आलं घालत आहे। अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत। आता यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची। चटणीचा रंग हिरवा राहण्यासाठी 1 टीस्पून लिंबूचा रस घालायचा। मीठ चवीपुरतं घालायचं। 2 टेबलस्पून भाजलेले पांढरे तीळ घालायचे आहेत। याने चटणी खूप चविष्ट होते। पांढरे तीळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। यासाठी इथे मी वापरत आहे। तुम्ही कधी वापरला नसाल तर एकदा नक्कीच वापरून बघा। आणि आता ही चटणी आपण वाटून घ्यायची आहे। वाटताना थोडंसं पाणी घालायला विसरू नका। या ठिकाणी खूप मस्त अशी चटपटीत चटणी तयार झाली आहे। खूप जर का दाटसर वाटत असेल तर थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यात काढून ते पाणी या चटणीत ओतून घ्यायचं। आता यावर फोडणी करून ओतायची। गरम केलेल्या तेलात अर्धा टीस्पून मोहरी घालायची। अर्धा टीस्पून जिरे घालायचे। दोन्ही छान तडतडू द्यायचं। कढीपत्त्याची पानं घालावीत आणि आता ही फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची। खूप सुंदर अशी चटणी तयार आहे। तर भिजवलेले रवा पोहे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत। मिश्रण जर का एका वेळी बसत असेल तर घाला, नाहीतर मग 2 बॅचेसमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता। आता हे वाटलेलं मिश्रण याच भांड्यात काढून घ्यायचंय। 2 बॅचेसमध्ये इथे मी वाटून घेतले। खूप मस्त असं हे बॅटर तयार झालंय। चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजेत। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। पाव टीस्पून खायचा सोडा घालायचा। आणखीन थोडंसं पाणी घालूयात म्हणजे सोडा सगळीकडे व्यवस्थित लागतो। बॅटर पुन्हा छान ढवळून घ्यायचं। तर अगदी सुरुवातीपासून बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला जवळपास 500 मिली म्हणजे 2 कप इतकं पाणी लागलं। आता पटकन याचा आपण स्पंज डोसा किंवा सेट डोसा करायला घेऊयात। इथे नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे। तवा अगदी छान तापलेलाच असावा। कांद्याने थोडंसं तेल लावून घ्यायचं। पळी ते 2 पळी बॅटर ओतून थोडंसं पसरून घेऊयात। गॅस मध्यम आचेवरच आहे। तर या डोस्यावर किंवा आंबोळीवर काय सुंदर जाळी पडत आहे बघा। वरतून थोडंसं तेल सोडू शकता किंवा घरचं लोणी वापरलं तर लोणी डोसा तयार होतो। वर झाकण फक्त एक 10 सेकंदसाठी ठेवून द्यायचं। आणि आता हा डोसा पलटून घ्यायचा। या डोस्याला काय सुंदर रंग आलेला आहे बघा। आता डोसा काढून घ्यायचा आहे। मस्त तयार झालाय। बाकीचे डोसे पण आपण याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। हे पोह्याचे डोसे करायला जाळीदार डोस्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर असणे गरजेचे आहे। तवा अगदी छान तापला की डोस्याला छान जाळी पडते। आता पुढचे काही डोसे करताना
जर का डोसे नीट भाजले जात नसतील तर काय करायचं की तव्यावर थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या, म्हणजे मग डोसा एक समान व्यवस्थित भाजला जातो. तर घेतलेल्या साहित्यात 9 ते 10 स्पंज डोसे किंवा आंबोळ्या तयार होतात. तर इथे मी डोसे करून घेतलेत. अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार झालेत बघा. तोंडात पटकन विरघळतील. याची आणखीन एक खासियत बोलायची झाली तर हे तयार डोसे जितका वेळ बाहेर ठेवाल तितका वेळ अगदी छान मऊ आणि लुसलुशीतच राहतात. पोह्यामुळेच ते छान होतात. तर सकाळच्या वेळी गडबडीच्या वेळी कधीही ट्राय करा आणि तुमचा अनुभव सोबत शेअर करा. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.